फडणवीसांचा शिलेदार अडचणीत, लक्ष्मण हाकेंनी सांगितली वाल्मीकरण यांचं धस कनेक्शन मोठा दावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच निदर्शन आंदोलन करण्यात आलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. या आंदोलनात बोलताना लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्याबरोबर पुण्यात राजगुरुनगरमध्ये 2 मुलींची हत्या झाली. महाराष्ट्रात गुन्हेगारांची जात शोधून त्यांना आरोपीच्या कठड्यात उभं करण्यात आले. मनोज जरांगे यांची भाषा आता सुरेश धस करत आहेत, असा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी केलाय. संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्यासोबत पुण्यात राजगुरुनगरमध्ये 2 मुलींची हत्या झाली. महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जात शोधून त्यांना आरोपींच्या कठड्यात उभे करण्यात येते. सुरेश धस हे आता मनोज जरांगे यांची भाषा बोलत आहेत. सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण केलं आहे. निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षाच्या नेत्यावर टीका करतो. ज्यावेळी अंतरवाली सराटीमध्ये गोळीबार झाला, त्यावेळी बीडमध्ये जाळपोळ झाली, त्यावेळी सुरेश धस यांना बंदुका दिसल्या नाहीत का, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे. आणि तो आष्टी पाटोद्याचा आमदार म्हणतो, तुम्हाला खरं तर त्याच्यावर टीका करायला मी इथं आलं नाही, पण त्या माणसानं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण सुरू केलं. या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत एक भाषा होती आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर या माणसाची भाषा वेगळी होती. अरे गुलाल पडला अंगावर, अरे विजय झालेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो. पराभूत झालेल्या माणसाची भावना समजू शकतो ना, पण निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावरती टीका करायला सुरुवात झाली. धनंजय मुंडे निवडून नाही आली पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला, बरोबर आहे का? निवडून आला तर मंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला, आणि मंत्री झाल्यावर पालकमंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला. त्यावेळी काय स्वर्गीय संतोष भाई देशमुखची काय हत्या झाली होती का? गेल्या वर्ष 1.5 वर्षाभराबांधी सुरेशांना धस म्हणतो, गँग्स ऑफ बीड, गँग्स ऑफ वासेपूर, फिल्मी डायलॉग वाची. त्या सुरेशांना धसाला माझा एक विचार नाही, एक प्रश्न विचारतो मी या सुरेश धसांना. अरे सुरेश धस, तुम्ही आमदार झाला राव, तुम्ही ज्यावेळी अंतरवली सराटीमध्ये गोळीबार झाला, माझ्या पोलीस भगिनीवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये, बीड शहरामध्ये ओबीसीची घरं जाळण्यात आली, त्यावेळी बीड जिल्ह्यातला गँग्स ऑफ बीड या सुरेश धसाला दिसले नव्हते का? त्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये किती पिस्तुली सरकारनं दिल्या याची माहिती सुरेश धसांना नव्हती का? सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषभाई देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतोय. मला जबाबदारीने तुमच्या समोर सांगायचंय, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी 2-3 दिवशी सांगितलेलं होतं, ही हत्या जातीच्या भांडणातून झाली नाही, तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात आहेत. मग आरोपींचे प्रत्येक घटना घडली, आज पुण्यामध्ये घटना घडली, मग त्या आरोपीची जात शोधायची आणि त्या जातीच्या विरोधात मोर्चा काढायचा का? या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गावगाड्यामधल्या ओबीसी भटक्या जाती जमातीच्या लोकांना नेहमी दहशतीत ठेवण्याचं काम केलंय. तो सोळंकी नावाचा आमदार, तुझं घर जाळलं जात होतं, त्यावेळी आवाज उठवणारे छगनरावजी भुजबळ होते. ज्या क्षीरसागराचं घर जाळलं जात होतं, त्याचा प्रतिकार करायला बीड जिल्ह्यामधला ओबीसी धावून आला. दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय. अरे हत्येला कधी, आरोपीला कधी जात पात धर्म असत नाही. कुठलाही माणूस कधी गुन्ह्याचं समर्थन करत नसतो. इथं न्याय व्यवस्था, इथं पोलीस प्रशासन आहे, इथं सीआयडी आहे.
ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.